चढ आपल्या किसनाला बघ माझ्याकडे किसना आला दादा आलं आकाश नव्हतं पाताळ नव्हती पृथ्वी नव्हती सृष्टी नव्हता वारा नव्हता निवारा ज्या ठिकाणी दुमदुमका होत होता तो त्याचा गुणाकार झाला त्यातूनच एक पुतळा निर्माण झाला तो निर्जीव होता त्याच्यामध्ये तिचा जीवनी जीवनकला संजीवनी आहे तिलाच आदिमाया म्हणतात तीच आदिमाया नंतर मी वरपात्रात जन्म घेऊन या मायेच्या सह्याने हे जग निर्माण केले हे दानव निर्माण केले माईला सांगितले तू पृथ्वीचं रक्षण कर याच पृथ्वी तळावरील दानवानी थैमान बांधून संवाद करण्यास सुरुवात केली ऋषी मुनींचे तप योग होम हवन करण्यास दानवानी बंदी पाडली या दानवाच्या अत्याचाराला कंटाळून पृथ्वी रक्तातही जाण्यास निघाली तिला थांबून ब्रह्मदेवांकडे नेले झाला त्रास पृथ्वी ब्रह्मदेवांना सांगू लागली ब्रह्मदेवांनी मला आज्ञा केली की आपण तुरंत रूप घेऊन दुष्ट राक्षसांचा संवार करून या पृथ्वी तळावरील भार कमी करावा म्हणूनच मी श्रीकृष्ण आता अवतार धारण केलाय तोच मी हा हो पण काय तो आता तर 108 गोपिकांचा मिळा घाट करून गाई ते माठ भरून गडोळी मथुरेचा घाट आनंदाने तोडतायत त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून अशीर्जन घेणे ही कामगिरी मी न करता माझ्या संस्थेला सुदाम यावरच संपवली पाहिजे अरे म्हटले सुदामा अरे म्हटले सुदामा देवानो एकाकी बोलवण्याचे कारण सुदामा तो आता तर 108 गोपिकांचा मिळा घाट करून गाई ते माठ भरून गडोळी मथुरेचा घाट आनंदाने तोडतायत त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून अशीर्जन घेणे ही कामगिरी आज मी तुझ्यावर संपवतोय देवानो ठीक आहे पण देवानो त्यांच्या एकीने विचारलं हुकूम कुणाचा आणि कायदा कुणाचा काय सांगायचं अरे सुदामा हुकूम माझा आणि कायदा तुझा जसे आपल्या येतोच देवाने आपल्याला कामगिरी संपवली 16 सहस्र 108 गवळणीचा मेळा थाट माट करून माठवर मथुरे बाजारात चाललाय त्यांचा रस्ता प्रतिबंध करून देवाने आपल्याला माघारी बोलवलंय पण ही कामगिरी मी एकट्याने करता माझ्या संगीता पेंद्या त्याला जोडले करून केली पाहिजे पण तो असेल कुठे का माहिती हात तर मारून बघतो अरे पेंद्या रे पेंद्या हाय त्याला कारण बाहेर आहो थोडा अजून जोरात मारून बघतो कुठं सालकावर की गेला काय माहित आधी लवकर ये बोललो ना कारण बाहेर लगेच आवाज होतो जोरात बोलल्यावर